झोकडा तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा गिळून सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार गिळून सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार सांडली त्रिपुटी दीप उजळला घटी सांडली त्रिपुटी दीप उजळला घटी तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता उरल उपकारा पुरता तुका आकाशा एवढा 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 तुका आकाशा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा ऐरावत रत्न थोर ऐरावत रत्न थोर तया अंकुशाचा मार तया अंकुशाचा मार तया अंकुशाचा मार लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा ज्याचे अंगी मोठेपण ज्याचे अंगी मोठेपण यातना कठीण लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा तुका म्हणे जाण तुका
लहानाहुनी लहान लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा. पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती भी अशीच असेल ना तुकोबाराया? अशीच नाही, ती हीच आहे. आमचे पूर्वज विश्वंभर बाबा आंबिले दर महिन्याच्या पहिल्या एकादशीला पंढरीची वारी करायची. त्यांची वारी कधी चुकली नाही. सांधेदुखीने बेजार झाले तरी सुद्धा वारी चुकली नाही. एकदा पांडुरंगाने प्रत्यक्ष त्यांना दृष्टांत दिला आणि म्हणाले, तुळशी बुक्का दिसेल तिथे खण, मी स्वयंभू रूपाने तिथे अवतरेल. म्हणजे पुंडलिकाच्या भेटी पांडुरंग आले म्हणायचं. आणि बर का संतू, माय सांगायची, लहानपणी मला दुपट्यात गुंडाळून माय इथे मूर्ती पुढे ठेवायची. तेव्हा मी एकटक त्या मूर्तीकडे पाहत राहायचो. रडणं नाही, कडणं नाही. जसं काय तो प्रत्यक्ष पंढरीचा पांडुरंगच माय होऊन मला सांभाळायचा. खरं आहे तुकोबाराया, खरं आहे. पांडुरंग 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 पांडुरंग. आलात? होय आवले. पांडुरंग 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 पांडुरंग. हे काय आज कन्या केलात वाटतं? काय खाता या आज कळलं तुम्हाला? नशीब माझं. आवले, तुला ठाऊकच आहे. येच ना, तुमचं अर्ध लक्ष त्या काळ्या इट्यावर आणि अर्ध बाहेरच्या लोकांवर. नाही, ही जगली पाहिजेत. त्यांची रांडापूर उपाशी मारता कामा नये ना. घरच्यांचं काय काय बी हो. आवले, असं जखमेवर मीठ चोळल्यागत बोलू नये माणसानं. हो मग काय करावं सांगा ना, काय करावं? थोरल्या बाई हिता अंतरुणात पडल्यात, तळमळत पडल्यात. त्यांच्या दवा पाण्यासाठी मी बायका नाही. त्याला लापशी बी देता येत नाही. का का काय घालावं त्यात? बायका नाही लागत? आवले, आवले, मला क्षमा कर. माझी चिंता त्या लोकांवर लागलीये. मग आम्हाला बी त्या लोकांपैकी समजा ना. आवले, प्रपंचाचा भार कसा पेलावा हे तुला चांगलं समजतं. तू मोठ्या घरची लेक आहे. उगा हारभऱ्याच्या झाडावर चढवू नका. आधी मला सांगा, या पोरा बाळांचं काय करायचं? घरातले दागदागिने ऐकले, दुकान गेलं, आता काय करावं? साखरच्या सावकाराकडनं कर्ज काढलं ते मी बाहेरच्या लोकांसाठी. आणि उरलावे त्या काळ्या ऐकट्यासमोर टाळकुटीत बसल्या. राधाबाईन भाऊजी कष्ट करतात. पांडुरंग तुम्ही पांडुरंग पांडुरंग. अजून घालू आहे? नको. मी काय म्हणते, घरात धान्याची 2 पोती आहेत. उद्याला चाकणचा बाजार बी आहे. जाऊन तिथं इकून आला तर 4 पैक मिळतील. आवले, थोरल्या बाईंच्या दवा पाण्यासाठी 4 पैक येतील घरात. आवले, तू म्हणतेस ते बरोबर आहे. उद्याच एक भाड्याने बैल घेतो.
आपला बैल आणि तो बैल, ही दोन पोती त्या बैलांच्या पाठीवर टाकून चाकणच्या बाजारला जाता येईल. पांडुरंग 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 पांडुरंग. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. साप चावून बैल मरायला नको होता. प्राणी असो अथवा माणूस, विधी लिखित कधी कुणाला तळलंय का? झालं तर वाईटच झालं. पोटात लई आग पडली, पाय बी तुटायची वेळ झाली. आपण इथं झाडाखाली बसून भाकर तुकडा खाऊया आणि थोड्या विश्रांती पण घेऊया. तुकाराम, तुम्ही नाही भाकरी खात? मला भूक नाही. तुम्ही 2 घास खाईपर्यंत आम्ही आलोच. देव माणूस आहे बघा, त्याला भूक आहे ती पांडुरंगाच्या भक्तीची. चल. राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी, 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 राम कृष्ण हरी. चला, तुकोबा तिकडे बसले असतील ध्यानाला, आपण जाऊया घरला. होय, काळोख पण दाटून आलाय, तिचा पण कडाडताय. आपण हो मोर. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी, राम कृष्ण हरी. अरे, ही मंडळी तर मला इथे सोडून पुढे निघून गेली वाटतं. आता हे पोत बैलाच्या पाठीवर टाकायला मला कोण बरं मदत करेल? पांडुरंगा, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आहो आहो आहो, काय? मला देहूला जायचंय. हे धान्याचं पोत बैलाच्या पाठीवर ठेवायला तुम्ही मला मदत कराल? ठेवतो की. चला चला. धरा. माझ्यासोबतची मंडळी मला सोडून पुढे निघून गेली. तुम्ही मला देवासारखे भेटलात. आपण कुठे निघालात? मी पण देहूलाच निघालोय. मग तर बरं झालं. चल. इंद्रायणी तर तुडुंब भरून वाहते. वाराही सुटलाय. आज बहुधा पाऊस येईल असं वाटतं. मग इंद्रायणीतून पलीकडे कसं बरं जाता येईल? पाणी गुडघाभरच आहे. या माझ्या माग.
आपण फार मोठे सत्पुरुष दिसता. छे छे, नाही नाही. नाव काय आपलं? माझं नाव आहे. हा. माझं नाव विठ्ठल. समजे मला इटल्याच म्हणतात. विठ्ठल. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. तुक्या ए तुक्या तुक्या ए बाई तुक्या कुठं आहे? का बसलाय टाळ कुठे? धनी आला नाही अजून. तुम्ही समधी आला मग त्या नामी घेऊन आला. तुक्याला सोबत कराल का? आम्हाला घरदार नाही होय. येळ नाही काळ नाही कवा बी वस्तू ध्यानाला. येडा झालाय त्यो. ते बघा ए ए तुक्या माझा बैल कुठं आहे? बाबा खरंच सांगतो, बैल साप चावून गेला. या मंडळींना विचार. ए काय बी सांगू नकस. माझा बैल तुला धडधाकड दिला होता. तुझ्याच पोटात काहीतरी काळ पाप आले. माझा बैल नेहून बाजारला इकलेला दिसतोय तू. माझा मला बैल दे, नाहीतर मी लय वंगाळ माणूस आहे. खरंच सांगतो, बैल साप चावून मेला. पाहिजे तर माझा बैल घेऊन जा. ए तुझा बैल काय जाळायचा आहे का? मला माझा बैल पाहिजे. तुझा नेहून बांध तिकडे गोट्यात. तुका दादा यांचा बैल गोठ्यात बांधलाय. काय असं कसं होईल? माझा बैल तर साप चावून मेला. हो गावला ना तुमचा बैल. घ्या तुमचं जनावरांना निघा इथून. उगा वांगाळ बोलत बसू नका माझ्या धन्याला. तुकोबा तुकोबा राया, मी आपल्याला ओळखलं नाही. आपला अधिकार मोठा आहे. माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा करा. पांडुरंगाची लीला गाध. पांडुरंग पांडुरंग. क्या बाई रखमा घाबरू नकोस. तू नक्की बरी होशील. तू मुखाने पांडुरंगाचं नाव घे. तू नक्की बरी होशील. तुम्ही कपरा भाऊ. आता माझी काय बी काळजी करू नका. 4 कच्ची बच्ची पोरं आहेत. घर संसाराकडे लक्ष द्या. आता माझं काय बी खरं नाही. बाई तुम्ही शांत व्हा. उगा वांगाळ बोलू नका. घ्या घ्या पाणी घ्या. घ्या बाई. वहिनी वहिनी तुम्ही शांत राहा. वहिनी असं वांगाळ बोलू नका. तुम्ही थोरले. तुमच्याशिवाय आम्हाला कोण आहे? मी आता चालले पांडुरंगाच्या भेटीला. माझा पांडुरंग दयाळू आहे. तू नक्की बरी होशील. नक्की बरी होशील. पांडुरंग 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 पांडुरंग. बाई बाई पाणी घ्या. बाई बाई घ्या. ओ बाई बाई ओ बाई हे घ्या. ओ बाई 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 ओ बाई. पांडुरंग पांडुरंग बाई पांडुरंग बाई पांडुरंग बाई बाई पांडुरंग पांडुरंग बाई पांडुरंग 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 पांडुरंग
मोहऱ्याचं भात करून घालता आलं नाही, साधी खीर बी करून घालता आली नाही. आमची सोन्यासारख्या बाई गेल्या हो, गेल्या. याच्या इटला पांडुरंग बसलं काय वहिनी, त्याच्या मर्जी पुढे कोणाचं काय चाललंय का वहिनी? देवाच्या मनात आलं झालं. आता दुःखाला आवर घातला पाहिजे वहिनी. तुका असा आता या साऱ्या प्रपंचाचा भार तुम्हालाच व्हायचा आहे वहिनी. असं रडू नका, नका नका नका. बर, मी जातो. तुका कुठे गेलाय ते बघतो. काय होत बसलं बाबा? गेला हो बाई. ओ बाई, ओ बाई. तुका तुकोबा, संताजी, हा पाचा भूतांचा गोळा विनाचकारणी आपण आपला समजतो. त्याचं धनी पण जाण, पण काळाचं बोलावणं आलं की ज्याचं त्याला देऊन टाकावं लागतं. चुकारपणा करून भागत नाही. माशीस पंख फडफडायला तरी उशीर लागेल, त्याच्या आत टाकावं लागतं. दुसरा उपाय नाही. तुका असं धीर सोडून नाही जमायचं. जन्म मरणाचा फेरा कधी कुणाला चुकलाय का? लक्ष्मी गेली, थोरला सावजी नाहीसा झाला. आता तर रखमाही गेली. या देवाचं असं आहे की प्रापंचिक दुःख ही ज्याची त्याला भोगावीच लागणार. त्याला शरण गेल्यानं काही उन दुन होत नाही. ते ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे ते त्याला भोगावंच लागणार. त्याशिवाय कोणाचीही सुटका नाही. पांडुरंग 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 पांडुरंग. वहिनी, वहिनी काय झालं वहिनी? रडताय कशा पायी? हो काय झालं सांगा. 2 दिवस झाले मी घरी नाही आले. कुठं असतील, काय खाल्लं असं. आता या दुष्काळाच्या वक्ताला कुणी खायला देणार बी नाही. हा वहिनी, पण त्यांना रडून काय होणार आहे? आम्ही आहे ना, तुम्ही काय काळजी करू नका. जाऊन कुठं जाणार आहे? आम्ही त्याला शोधून काढू. तुका दादा आळंदीला तर नसेल ना गेला? आळंदीला गेला असेल, नाही तर पुण्यात गुळव्याच्या घरी सासरवाडीला गेला असेल. मग भंडार डोंगरावर? माझं बी मन तेच म्हणतंय रे. भांडार डोंगरावर सुद्धा गेला असेल. चल आपण सगळीकडेच बघू. चल जाऊ लवकर. वहिनी, तुम्ही काय बी काळजी करू नका. लेखांकडे लक्ष द्या. आम्ही आलोच. चल चला. थोरल्या बाई जाऊन 2 दिवस झाले, अजून नाही आले. कुठे असते ना?
माऊली 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 नमस्कार. नमस्कार. माऊली देहूला कधी येणं होतं का आपलं? देहूला ना येतो केव्हा तरी. तुम्हाला ते तुकाराम आंबिले माहित असतीलच, आढळले का कुठं? तुकाराम ना? हो. आंबिल्यांचा ना? हो. महाजन ना? तेच तेच. त्यांचे काय झाले? झालं नाही काही? दिसलं का इथे आळंदीत? बाबा रे, या जगी कोणी कोणाचा नसतो. आई भाऊ बहीण सगळे दिल्या घेतल्याचे असतात. तुमचं पुराण मागवून ऐकू. दिसलं का कुठं एवढंच विचारले. तू त्यांचा कोण? भाऊ. धाकटा की थोरला? धाकटाच असला पाहिजे. हो हो. लग्न झाले का तुझे? सासूरवाडी कुठली? किती प्रश्न विचारताय. तुकोबा भेटले का एवढंच फक्त सांगा. तुकोबा ना? हो तुकोबा. आंबिल्यांचे तुकोबा भेटलेत का तुम्हाला? एवढा क्रोध करू नये बाळ. क्रोध हा शत्रू असतो, त्याला जिंकता आलं पाहिजे. पाया पडतो बाबा तुमच्या. पाया माझ्या कशाला पडताय? ते पांडुरंगाच्या पडा. आणि तुकोबाचं म्हणाल तर ते मला दिसले नाही. झाले का तुमचे? निघा आता. सोनिया हवा तुमची करीतो आणि गावात तिचा नाही ऐसे नागरपणे बोलून मेथे बोलणे. हो. त्या बाजूला कोणीतरी साधू माणूस दिसतोय. हो दिसतोय. त्याला विचारूयात आपण. चला. बाबा राम राम. राम राम. तंबाकू है आपके पास? तंबाकू तंबाकू काही खाते नाही हम. पीते नहीं हो? नहीं, हम यहाँ वो पूछ तपास करने को आए हैं. हाँ. पूछ तपास? हाँ. याने याने म्हणजे ते आपलं शेजारीचं ते उगाव आहे ना, तिथे तुकाराम आंबिले 7-8 दिवसात आम्हाला काही सापडलं नाही. तेव्हा इकडे आलतं का? इकडे आलतं का? इकडे भेटलं का तुम्हाला? देखो भाई, तुम्हारी ये गिटपिट भाषा हमारे समझ में नहीं आती. जरा आहिस्ते बोलो. वो हे देऊगाव आहे ना, हे आपलं देहू गाव. हाँ अगदी बरोबर. जो इंद्रावती नदी के परे जो छोटा सा देहात है वो. इंद्रावती नहीं, इंद्रायणी. इंद्रायणी. हाँ जो सो है वो है. तर तिथले तुकाराम आंबिले हरवले. हरवले म्हणजे? अच्छा अच्छा, याने काही खो गए वो. अगदी बरोबर. आणि त्यांना शोधतोय आम्ही. तेव्हा ते दिसले का? आढळले का तुम्हाला? अरे भाई कैसे है वो? गोरे है, काले है, ऊंचे है या ठिंगने है? हाँ, वो उनके गळ्यामध्ये तुळशी की माळ है. हाँ. चिलीम पीते है वो? नहीं नहीं, चिलीम नहीं पीते. नहीं पीते? नहीं भाई नहीं, ऐसा कोई मैंने नहीं देखा. हाँ तुम एक काम करो, वो भामचंद है ना? कौन भामचंद? अरे बाबा वो भामचंद.
हाँ डोंगर है। हाँ हाँ वही। हाँ वहां जाकर देखो। हाँ? निकलो। चल बाबा काना. पुणे झालं, आळंदी झालं, सारं पंढरपूर बी झालं. पुण्यातली गुडव्याची माणसं बी शोधतात. पर काय तुकाचा ठाव ठिकाणा नाही बघ. आता आलो इथवर तर भामचंद डोंगराव बी बघू. चला तर. दादा, माझा दादा, माझा दादा सापडला. माझा दादा. तुकोबा राया 15 दिवस लोटले. खाना संतू कसे रे आला? दादा, दादा कुठं होतास रे इतके दिवस? दादा इतके दिवस तुकोबा राया 15 दिसून गेलेत. 15 छे कसं शक्य? पण कान्या संतू किती रे सोसायचं माणसानं. बाबा गेले, माय गेली, सावजी त्याची बायको गेली, रखमाई गेली. लोकांनी कर्ज बुडवलं. दुष्काळानं महाजनकी रसा तळाला गेली. भांडी कुंडी रस्त्यावर आली. दिवाळं निघालं. मला वाटलं माझा लौकिक बुडाला. इतक्या दिवसाचा सखा पांडुरंग तोही दुरावला. जीव नकोसा झाला म्हणून इथे येऊन बसलो. येळ काळाचं बी भान उरलं नाही तुम्हासनी. काळाचं भान जगाला. मी डोळे मिटून बसलो. हळूहळू मंद श्वासांचा साक्षी झाला. आणि मग किती वेळ गेला हे कळलंच नाही. आणि मग समोर तुळशी मंजिरांचा सुहास घमघमला. आणि ते सुकुमार सावळ रूप समोर आलं. डोळे उघडले तरी तेच आणि डोळे मिटले तरी तेच. दादा मनाला काहीच्या बाही वाटू लागल्या. आनंदाच्या उर्मीवर उर्मी उसळू लागल्या. आणि त्या आनंदाच्या सागरामध्ये मी पोहून निघालो. अष्टसात्विक भाव जागा झाला. आणि या देहावरच माझं स्वामित्व समजलं. आता हे सार त्या निळ्याच झालं. आता माझं कोणाविरुद्ध कसलंच गारानं नाही. अवघा अंधार निरसला आहे. जगदाकार ढवळला आहे. ज्यांनी माझ्यावर धाडे टाकले, दिवाळं काढलं, त्यांच्याबद्दल माझ्या मनात क्रोध नाही. अवघा आनंदी आनंद झालाय. आणि काय सांगू म्हणतात,
अचानक मला आलोक स्फुरला आणि काय वर्णू तो सोहळा. आनंदाचं डोही आनंद तरंग, आनंदाचं डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, आनंदाचं डोही आनंद तरंग, आनंदाचं डोही आनंद तरंग. काय सांगू झाले काहीची आबाही, काय सांगू झाले काहीची आबाही, पुढे चाली नाही, पुढे चाली नाही, पुढे चाली नाही आवडीची. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. गर्भाचे आवडी मातेचा सोहळा, गर्भाचे आवडी मातेचा सोहळा. तेथीचा जिव्हाळा, तेथीचा जिव्हाळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. तुका म्हणे तैसे बोलतास ठसा, तुका म्हणे तैसे बोलतास ठसा, अनुभव सरीसा मुखाला. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. कान्हा घरी जाण्याआधी स्नान करून घ्यावं म्हणतो, ज्यामुळे या देहाला अमंगळाचा वास लागला ते सार किलमिश धुवून टाकावं म्हणतो. सावजी सांगत होता त्याचा अर्थ आत्ता मला कळला. या माझ्या देहातून मोहाचा अंकुरच मी खुडून टाकायचं ठरवलंय. मी नाही समजलो दादा. सावकारीची सारी खतपत्र इंद्रायणीच्या डोहात बुडवायची. तुकोबाराया, हो काय बोलताय तुकोबाराया? हो साक्षात्कार तुम्हाला झालाय, या प्रपंचाचा त्याग तुम्ही केलाय. सर्वसंग परित्याग करून तुम्ही जाऊन बसाले आकाशाखाली. मी काय करायचं तुकोबाराया, काय करायचं यांनी? कान्हा तू घरी जाऊन खतपत्र घेऊन ये, मग बघू. आधी आपण घरी चालावं दादा. नाही, ही विषवल्ली नष्ट केल्याशिवाय मी घरी येणार नाही. पण तुकोबाराया. कान्हा, कान्हा तू घरी जा, संतू माझ्या बरोबर थांबे. बर दादा.
तुकोबाराया. पांडुरंग 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 पांडुरंग. तर म्या म्हणतो तुकोबा, अहो तुम्ही गेलातच का आणि त्या सावकाराला एवढं का द्यायचो? भीती उरलीच नव्हती पाटील. आता तर काय राग लोभ मोह माया सार दूर झालं. आता फक्त पांडुरंग पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी. धनी धनी अहो कुठे गेला होता तुम्ही? घरदार पोरबाळ संसार सोडून कुठे गेला होता? नाही मी तुम्हाला वाटत नाही मंगळ मंगळ बोल फाटके तोंडात चेपर असं कुठे गेला होता तू? आवले रडू नकोस. पांडुरंगाला सोडून मी कुठे जाणार आहे? कान्हा आणलीस खतपत्र? होय दादा. हे काय आहे धनी? यातील एक तुझा आणि एक माझा. उचलतो. हे काय करतायसा? हे मोहाचे इंद्रजाल हा फशी पाडणारा भुलावा. अहो तुकोबा, हे काय करताय तुम्ही? हो तुम्हासनी काय झालंय तरी काय? तुझ्या आणि मुलांच्या डोक्यावरचा भार हलका करतोय. असं नका करू, माझी पोरबाळ उपाशी मरतील. आवले मीही तुझ्यासारखाच विचार करत होतो. ही मुलं बाळ माझी आहे, हे घरदार माझं आहे, मी या सर्वांचा करता करविता आहे. पण प्रपंचामध्ये हा सगळा सारा गदळासारखा विचार आहे. मुला संसारांची काळजी करू नकोस. मग कोण करणार? हे सार त्या पांडुरंगावर सोड. आपण संसारही करू आणि दुकानही चालू. आवले मी हरिनामाचं दुकान सुरू करेल. येईल त्याला सुखाचा फुकाचं सार देईल. चल आवले, आपण हे पाप नदीत बुडवून टाकू. धनी असं करू नका. धनी सांग की धनी असं करू नका. अहो कुठली आले अभंगवाणी? ज्ञानोबा नामदेवांचे अभंगचे. हातपाय तोडले असतील. नाही हो मुंबाजी बुवा, तो म्हणे मनचेच अभंग करतो आणि गावकरी जमा करून कीर्तनेही सांगतो म्हणे. 2 आण्याची भांग घेतली की कुणालाही काव्य स्फुरते. काव्य काय, अहो आपल्या गावातला वाटा झाडणारा चिम्या देखील काव्य करतो. नुसता टला ट जुळवला, फला फ जुळवला की झालं काव्य. ओ खटका भरात आम्ही सुद्धा असे 10-20 अभंग जोडून देऊ. घ्या घ्या, लिहून घ्या, लिहून घ्या. नका काढू उणे धुणे, नका काढू उणे धुणे मंबाजी म्हणे. झालो का नाही मी त्या तुक्यापेक्षा श्रेष्ठ? आणि म्हणे वेदांचा अर्थ आम्हाशी ठाव, इतरांनी व्हावा भार. त्या कुणवटाला काहीतरी शासन घडवावंच लागणार. पण मी म्हणतो मुंबाजी बुवा, तुम्ही त्याला गावातनं बाहेर काढण्याचा फरमानच का नाही काढत? काढतो, तोही मार्ग शोधून काढतो. आपली बालपणाची मैत्री असून टिकून आहे नाही? हो तुकोबाराया, जेव्हापासून तुमचा निर्मळ भाव भावला तेव्हापासून ती तशीच टिकून आहे. बालपणी सुन्न राहून कागद आणले होते. ज्ञानेश्वरी लिहून झाली तरी अजून कागद पुरलेत. हो, आता बरंच काही लिहून झालंय तुकोबाराया. नाही संत,
आत्ता खरं लिहावं लागेल. माझ्या अंतर्मनात ओघ सुरू झालाय. तो निळा सावळा झरा कधी आटणार आहे असा नाही. संतू संतू मी व्याकुळ झालो. माझ्या मनात ओघ सुरू झालाय. माझी या युक्तीचा नोहे हा प्रकार मज विश्वंभर बोलविती. बोला बोला तुकोबाराया बोला. भावनेचा ओघ मोकळा सोडा. बोला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवनिया. आता तुम्ही सांगा भाऊजी, काय करायचं सांगायचं यांना. नाही, मी टिकाय जुन्नरला पाठवलं. 7-8 दिवस तिथंच बसले ते कीर्तन करत. नाही म्हणा येताना एका शेतकऱ्याच्या गळ्यात असलेला नांगर सोडवला, त्याचं कर्ज फेडलं. अहो पण आपला पैका गेला ना. हे दादांना करायला नको होतं. अहो मलाही आवडलं नाही हे. अहो अहो घरात ही दैना आणि आणि याला गावाचा कळवळा मलाही आवडलं नाही हे. वय ना मग मी आम्ही तेच सांगते. नाही पण बोलणाऱ्याचं तोंड दिसतं ना. मग मी बोलतेय म्हणून पळ काढलाय भंडारा डोंगरावर. अहो पण शेवटी माया कोणाला येणार? मलाच नव. नाही म्हणलं काय खाल्लं असन, काही दुखलं खुपलं असन का, काळजी वाटते व. म्हणून भाकरी घेऊन चालले त्यांच्यासाठी. आता त्यांनी काही खाल्ल्याशिवाय माझ्या घशाखाली घास उतरेल का? खरं आहे, तुम्हीही उपाशीच असाल. आता तुम्हा दोघांनाही बरोबरच जेवण करायचंय बरं का? चला वहिनी. चला. ऐक काटा रुतला वाटतं. अरे बाबा र दुखतंय ग बाई. अग बाई, अरे हो बाबा काटा रुतला र. काय दुखतंय ग बाई. अग बाई दुखतंय ग बाई. अग बाई हसतो काय मूड द्या. काटा काढ की. हळू काढ र बाबा, हळू काढ र बाबा. दुखतंय, हळू काढ र. अरे बाबा हळू काढ. अगं बाई कधी काढला कळलं बी नाही. नाव काय रे बाबा तुझं? विठ्ठल. चला बाई, लय उशीर झाला. तरी हा जो देहावरी उदासू ऐशिया परी उखिता जो बिठारी पैसविला आहे. तुमच्यानं उपास निघतात बाई, आमच्याच्यानं नाही निघत. तुम्ही दोघं बी बसा बघू माझ्या समोर. वहिनी वाडा तुकोबाराया. अहो भाऊजी तुम्ही बी खाव. मी जाईन घरी. कशाला तुमच्या दोघात वाटत घरी. आवले तूही बसतेस ना जेवायला? धणी जेवल्याशिवाय बायकोनं जेवू नये अशी रीत आहे. आवले तू मला काल खूप बोललीस, अजून टोचतोय ते. पण मी तुला शब्दानं काही बोललो नाही. मग काय खोट आहे त्यात? पण प्रापंचिक माणसाच्या दृष्टीनं तू जर खरी बोललीस तरी मी आता प्रपंचात रमणारा उरलो नाही. हा मग पोरा बाळांचा पसारा वाढवायचा नव्हता. खरं आहे, लग्न झालं त्यावेळी मला हा मार्ग दिसला नव्हता. पण आता उजाडलं. आता मी स्वच्छ पाहू शकतो. केवळ बायका पोरच नव्हे, ते हे अवघे विश्वच माझं घर आहे. देवाच्या नावानं जसं एखादं जनावर सोडतात
तसं तू मला सोडून दे. भाऊजी बघा की कसं वंगाळ बोलते. हे सगळं मोह माया मिथ्या सोडून दे. धनी मला यातलं काय बी कळत नाही, पर तुमच्यासाठी मन मोठं कराय शिकल मी. काय सालो मालो काय मंडळी, कसं काय झालं आमचं प्रवचन? हो तुमचं प्रवचन म्हणजे काय ते उत्तमच होणार. पण मुंबाजी बुवा, हल्ली तुकारामाच्या कीर्तनाला गावकऱ्यांची गर्दी वाढली आहे बरं का. अहो गावकरी त्याच्या अभंगावर ठेका धरू लागलेले आहेत बघा. सालो मालो तेवढ्या करताच मी तुम्हाला इथं बोलवलंय. आता बघा तुम्ही, त्या तुक्याचा काट्यानेच काटा काढतो. मी समजलो नाही. हे घ्या, आता तो तुक्या इथं प्रदक्षिणा घालायला येईल. त्याच्या वाटेवर हे सगळे काटे ठेवून द्या आणि मग बघा कशी मजा होते ते. ठेवा 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 लवकर ठेवा लवकर. आलो आलो. आता तो तुक्या इकडनंच येईल. आपण इकडे थांबूया. या. पांडुरंग 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 काय नाही हो, सगळा थोतांड आहे थोतांड. चेटूक आहे चेटूक. कीर्तन उशिरा संपले म्हणून वेळ झाला. हो सटवे, अगं ढोंग करतेस, माझं नाव भ्रष्ट करतेस. हा, आणि कोणा गोसाळ्याच्या नादी लागतेस ग? कोणा गोसाळ्याच्या नादी लागतेस? रत्नाकर, नवरेपणाचा अधिकार हा असा गाजवतोस? अरे तुझ्या पूर्व पुण्यामुळे ही बहिणा तुला मिळाली. तिच्या त्रासामुळे परमात्म्याला यातना होतील असं काही वर्तन करू नकोस. प्रत्यक्ष तुकाराम महाराज. नको करू चिंता, असे मी तुझ पाशी, घेई अमृताशी हातीची. राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी. अहो बाई,
अहो बाई अव आता बोला की आज आमच्याकडं काय काम काढलं? नाही काम तसं फार महत्वाचं नाहीये. महत्वाचं नाहीये मग आमच्याकडे कसं येणं केलं? आमच्या देहू गावातला तुकाराम माहितीये का? तुकाराम? हा वय मग त्याचं काय इथं? आता त्या तुक्याला चांगली आत्तालाच घडवतो, देशोधडीला लावतो. मामाजी बोला. हो बोला. सांग मुली सांग, तुझ्यावर ह्या तुक्यानं काय काय अन्याय केले ते एकदा सांग. देवाच्या नावाखाली, नाम संकीर्तनाच्या नावाखाली हा काय काय लफडी करतो हे एकदा कळू दे गावकऱ्यांना. लग्न करतो म्हणून मला फसवलं आणि 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 माझ्या पोटात त्याचं पोर आहे. आता तुम्हीच त्याला काहीतरी शिक्षा करा. शिव 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 केवढे हे पाप. शांत हो, शांत हो बाळ, रडू नकोस. हो या तुकोबामुळं सारा बेहू का भ्रष्ट होऊन जाईल, विटाळेल सारा. अरे काशीला गेलास तरी हे पाप फिरायचे नाही. आणि तुम्ही बसत काय बसा, गावाबाहेर काढा त्याला, धिंड काढा त्याची. हो नुसती धिंड नव्हे, गाढवावरून धिंड काढा त्याची. गाढवावरून धिंड काढा. पांडुरंग 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 पांडुरंग. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. सगळी वाहना माघारिया बांडासुना, सगळी वाहना माघारिया बांडासुना. सोंग संपादनी तरी करू शुद्ध वाणी, सोंग संपादनी तरी करू शुद्ध वाणी. तुका म्हणे खळ करू समये निर्मळ
निर्मळ तुका म्हणे खळ करू समये निर्मळ हो तुका म्हणे खळ करू समये निर्मळ चांडाळांनो कसा हाल केलं माझ्या धन्याचं. आता जवळ आलं ना ते एकेकाचा मुडताच पाडन मी. देव माणसाचा असा हाल केलं लोकांनी. काढभावरून ढीक काढली. आता कुठे गेला होता तुमचा तो इथे. आता नाही आला तुमच्या मदतीला धावून. कुठे गेला होता. कुठे काय करून बसला तोंड्याच. आता कुठे गेला. पांडुरंग पांडुरंग आवले आवले रडू नकोस. रडू काय करू. आता जायचं माझ्या छान जायचं. त्यांनी आमची गाढवावरून धिंड काढली असली तरी आम्हाला घोड्याहून मिरवणूक काढल्यागत वाटली. तरी धिंड निघाली होती त्यांचीच. उन्हाच्या भरात त्यांच्या पायाला फोड देखील आले असते. त्यांनी आम्हाला गाढवावर बसवले आणि स्वतः मात्र अनवाणी आले. पांडुरंग चाला की आपण चांडाळ. पांडुरंग 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 पांडुरंग. या तुक्याने जग विटाळले. कलका करू नका. एकानच बोला. आम्ही ऐकतोय ते खरे का. काय ऐकिले. तो तुक्या देहूचा हो. त्याने म्हणे रचना केली आहे. रचना. हो हो रचना. हो रचना ज्ञानोबा एकनाथ नामदेवानी करायची. या रचना करण्याचा अधिकार याला दिला कोणी. अहो एकनाथांनी म्हणल्याप्रमाणे संतांच्या सोनियाच्या ताटी हा नरोटी देतोय. अहो पण मी म्हणतो वेदावरती बोलण्याचा याला अधिकारच काय. हा कीर्तने करतो. कीर्तनात वेदावर टीका करतोच तर करतोच. पण म्हणे ब्राह्मणही याच्या पाया पडतात. शी 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 याने सारे जग विटाळले. याला प्रतिबंध केलाच पाहिजे. धर्मात लुडबुड करणाऱ्या या कुणबटास शिक्षा ही झालीच पाहिजे. पाहतो मी दिवाणात तक्रार नोंदवून त्याला जाब द्यायला बोलवतो. नवे नवे धर्मसभे पुढे खेचा त्याला. अरे मी तर म्हणतो बहिष्कृत करून टाका त्याला. आधी मी चौकशी करतो आणि मग त्याला काय सजा द्यावी हे ठरवतो. चला आता. पांडुरंग 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 पांडुरंग. दिवाणातून माणूस आला होता. आता मागोलीला कशा पायी बोलवले. मला तरी काय ठाऊक. रामेश्वर भटांनी बोलवले म्हणजे काय बाई घडलं असणार. तुम्ही काय बोलला नाही हो त्यांना. छे छे मी कशाला काय बोलू. काही उन्हा धुणं काढलं नाही ना त्यांचं. नाही पांडुरंग. अहो नीट आठवा बरं. एकदा कीर्तनात ध्यान रंगलं की तुम्हाला काय बी आठवत नाही. सगळे विसरून जाता. काय बाई बोलत बसता. नाही मी कशाला मर्यादा सोडून बोलेन. अहो मग हे काय लटंड आलंय. गेलं पाहिजे. काय आहे ते बघू. लय भ्या वाटतंय. लय भ्या वाटतंय. काही वाईट साईड बोलू नका त्यांना.
काही काळजी करू नकोस. हे सार पाहणारा तो पांडुरंगच आहे. येतो. जे घडतं ते सार आपल्यासाठीच. अहो धनी, 2 घास खाऊन जा. नाही, मला भूक नाही. धनी, पांडुरंग. धनी अहो थोडं तरी खाऊन जा. पांडुरंग 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 लय भ्या वाटतंय. पांडुरंग. काय काम आहे? मी देहूचा तुकाराम आंबिले. आपण बोलावणं केलं म्हणून आलो. तू अभंग रचना करतोस म्हणे? नाही, माझ्या मुखातून आपोआप अभंग बाहेर पडतात. कसे ते मला कळत नाही. अजिबात कळत नाही? नाही, खरंच नाही. पण त्यात श्रीहरीचं गुणगान असतं. आणि त्यामधून म्हणे तू वेदांची निंदा करतोस? नाही नाही, मी कशाला वेदांची निंदा करू? वेदांमध्ये म्हणे काय वाटेल ते सांगितले आहे? नाही महाराज, वेद अनंत बोलिला, अर्थही तुका साधेला. विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे. म्हणजे याचा अर्थ असा की वेदांमधून कितीही गबाळ सांगितले तरी नामस्मरण महत्वाचे? होय होय, हाच याचा अर्थ होतो. वेदनिंदकास पाखंडी म्हणतात. तू पाखंडी आहेस. तू नास्तिक आहेस. पांडुरंग. आणि ब्राह्मण कोणास म्हणावे याची व्याख्या तू करतोस काय? कुणी दिला तुला तो अधिकार? याती कोणती तुझी? कुणबी. आणि तरीही तू हे धारिष्ट्य करतोस? धर्मपंडितांचा अधिकार स्वतःकडे घेतोस? आणि तू म्हणे कथा कीर्तनही करतोस? हो. आणि त्या कथेवेळी सर्व ब्राह्मण तुझ्या पायाला स्पर्श करून नमन करतात. मनाचा अहंभाव नष्ट व्हावा म्हणून आम्हा वैष्णवांमध्ये एकमेकांच्या पदस्पर्श करून नमस्कार करण्याची रीत आहे. ताबडतोब बंद कर हे. म्हणे मुखावाटे परमात्मा बोलतो. मला याची लवलेशही जाणीव नसते. माझ्या मुखातून अनुकार फुटतात. अरे इतके स्नानसंध्याशील ब्राह्मण आहेत या देशी. त्यांपैकी एकाच्याही असे वचन उच्चारण्याचे धारिष्ट्य होत नाही आणि तू खुशाल वल्गना करीत हिंडत असतोस. बंद कर हे. यापुढे अभंग लिहिणं बंद कर. आणि याआधी लिहिले ते इंद्रायणीच्या डोहात बुडे, इंद्रायणीच्या डोहात बुडे, इंद्रायणीच्या डोहात बुडे. चालता हो जा. हे इंद्रायणी माय, तुझ्याजवळ माझे गाराने घालीत आहे. हे जर पंढरीनाथांचे असेल तरच तरेल, नसेल तर तुझ्या पाण्याच्या पदराड दडून ठेव. आता तूच न्याय कर माय, तूच न्याय कर. पांडुरंग 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 पांडुरंग. हो धनी.
पांडुरंग 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 काय रे परमेश्वरा पायापासून अंगाची नुसती आग 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 होतीये काय रे परमेश्वरा पायापासून अंगाची नुसती आग 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 होतीये पांडुरंग 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 अहो आज 13 दिवस झाले पोटात अन्नाचं कण नाही असं करू नका हे बघ थोडं खाऊन घ्या थोडं खाऊन घ्या की हो भाऊजी सांगा ना मला अरे तुका काय काय आबाळ करून घेतलीस आज 13 दिवस झालं तुझ्याशिवाय पोरांना वहिनींना लहानपणी कसं गोड लागत अरे कुठवर चालायचं हे जनेसाठी तू धावून आलास प्रल्हादासाठी तू धावून आलास द्रौपदीसाठी तू धावून आलास जोपर्यंत मला माझ्या गाथा मिळणार नाही तोपर्यंत मी पोटात अन्नाचा कण घेणार नाही पांडुरंग 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 राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय 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 राम कृष्ण हरि राम कृष्ण महाराज हे पहा काय आश्चर्य राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय अरे अरे काय नी देहाची आग नुसती अंगाची लाई लाई होते अरे पाणी नाही अरे कोणीतरी पाणी तरी आणून टाका रे माझ्या
अरे टाका बघताय का पाणी टाका. काय ही आग म्हणायची का काय? काय उपाय केले नाही आपण आजपर्यंत? अहो चंदनाचा लेप लावला, नागर मोठा आवळा लावला, दवना मारवा सगळं लावलं, पण आग काय कमी झाली नाही हो. अहो पंत, रामरक्षा झाली, आवर्तने झाली, तरीही आग कमी झाली नाही हो. अरे अरे गप्पा बसा ना. आधीच माझ्या देहाचा भडका उडालाय आणि तुम्ही बडबड करताय. जगावे की मरावे माणसाने. अरे पाणी टाका रे, पाणी टाका, कुणीतरी पाणी टाका. गुरुदेव, अहो गुरुदेव, चमत्कार घडला. कसला चमत्कार? अरे मला काही चमत्कार सांग. अहो तेच तर सांगतोय. तुकोबानं पाण्यात सोडलेल्या गाथा आज पाण्यावर पुन्हा तरंगून आल्यात. खरंच? अहो अगदी खरं. आम्ही पाहिलं आणि सरळ ते सांगायला तुमच्याकडे इकडे आलो. ज्ञानेश्वरांनी देहूकडे बोट दाखवले म्हणजे तुकोबांकडे तर नव्हे. गाथा पाण्यावर तरंगली तो तुकोबा कुणी साधा कुणबी नक्की नव्हे. ज्ञानेश्वरांनी तुकोबाकडे बोट दाखवले, पण ज्या तुकोबास आपण हवे तसे बोललो त्यांच्याकडे जावयाचे म्हणजे छे छे. त्यापेक्षा तुकोबास पत्र लिहावे. अरे टाक बोरू आहे ना तुझ्याकडे? हो हो आहे ना, वर्षित आहे सारं. मग लिह. राजश्री तुकाराम गोसावी यांस रामेश्वर भट्ट मुक्काम वाघोली कृत अनेकोत्तम आशीर्वाद. महाराज महाराज. अहो देवा, अहो देवा, हे काय? माझ्या दंभाचे प्रायश्चित्त. महाराज, आपण पाठवलेल्या एकाच अभंगाच्या पठणाने माझ्या देहाची आग थांबली आणि तक्षणी माझा अहंकार लयास गेला. धावत धावत आपल्या चरणापाशी आलो महाराज. आता हे चरण सोडून कुठेही जाणार नाही. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे. 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 प्रणाम बाबा. पांडुरंग पांडुरंग. आम्ही शिवाजी महाराजांची माणसं आहोत. काय काम काढलं? धन्यांनी पाठवलंय आम्हाला. आपलं यश ऐकलं, आपला संघ जडावा, कीर्तन ऐकावे म्हणून धन्यांनी पानं फुलं पाठवून प्रार्थना केली की आपलं दर्शन कधी होणार. त्यापेक्षा राजांना सांगा श्रीहरीचं दर्शन घ्या. आम्ही सामान्य आहोत, आमचं काय कौतुक. पण महाराजांनी पाठवलेले पानं फुलं काय आहे त्यात? राजांना सांगा हे सारं स्वराज्याच्या कामी लावा.
हे सार आम्हाला मृतिके समान आहे. त्यापेक्षा तुळशीमाळ आणि बुक्का धाडून दिला असता तरी आम्ही धन्य झालो असतो. पांडुरंग 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 पांडुरंग. खा ग बाई, हातानं खा आता, लई थकाय झालाय सारा दिवसाचा जातो. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. या ओवाळती. वीज चमकली की पाऊस हा कोसळणार. एवढं कसं निस्तंग झालं हो तुम्ही? काही घरदार पोरबळ आहे की नाही तुम्हाला? त्या राजाने एवढं पैका नाणं दिलं, नजरानं दिला, ते समजा परत करून आला. विनाश्रमाचं कोणाचं काही घेऊन आपण काय भिकारी आहोत? आपण महाजन. तुम्ही काही कटोरा घेऊन गेला नव्हता महाराजाकडं का बाबा आम्हाला हे दे मला ते दे? त्यानेच दिलं ना तुम्हाला. आणि काय सौताला महाजन महाजन म्हणून घेता? काय दिवे लावले महाजनकीचे? ती खतपत्र कशा पायी बुरवली पाण्यात? आवले आवले, तो पापाचा पैसा होता. तुझं मन मोठं कर आभाळासारखं. पैशाच्या पाठी लागू नको, जगी कीर्ती होईल असं काहीतरी कर. वय येती, मी आधी येते तुमच्या संग. बस ती अंगाला राख पासून त्या इट्टला समोर टाळकुटी. मग घरदार जाऊ दे चुलीत, पोरबाळ जाऊ दे चुलीत, त्यांचं काय बी हो. त्याची चिंता तू कशाला करतेस? ज्यानं चोच दिली तो चारा हा देणारच. आवले आवले, तुझं मन मोठं कर. तू या जगाची माय हो, तू या विश्वाची माय हो. मग तुला समजेल मी करतो ते बरोबर आहे. तुम्ही करता ते बरोबर का मला कळतं ते बरोबर? हे मला काय बी उमजत नाही. मला फक्त एवढंच उमजतं की पोरं बाळ, हा घर संसार, हेच माझं जग आहे. बस खा ग बाई खा. पांडुरंग पांडुरंग घ्या आता. पांडुरंग घ्या थोडं. पांडुरंग 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 पांडुरंग. दुसरं काय बी कळत नाही. समधी वाट लावली आयुष्याची. तर लोहगाव आणि परिसरातील श्रोते हो, शास्त्र धर्माशिवाय दुसऱ्या कुणाच्या सुखाची भावना पायिकानं करू नये. जीवावर उदार होऊन स्वामींसाठी झुंजावं. मग त्या पायिकाच्या सुखदुःखाची चिंता स्वामी करतात. बोला कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव महाराज की जय. श्री संत एकनाथ महाराज की जय. राजे, आपण प्रत्यक्ष जातीनं हजर झालात. मातेचं दूध पिण्यासाठी बाळ भुकेने जसं व्याकुळ होतं, तशी आपली अमृतवाणी ऐकण्यासाठी आम्ही आतुर झालेलो आहोत. पांडुरंग पांडुरंग, आपली इच्छा पांडुरंगच पूर्ण करेल. तरी भावे पायिक जीवाचे उदार. तरी भावे पायिक जीवाचे उदार. सकळ त्याचा भार, सकळ त्याचा भार. स्वामी वाहे, स्वामी वाहे. तरी भावे पायिक जीवाचे उदार. तरी भावे पायिक जीवाचे उदार.
जीवाचे उदार शोभती पाईक, जीवाचे उदार शोभती पाईक, मिरविती नायिक मुकुटमणी, मुकुटमणी, तरी व्हावे पाईक जीवाचे उदार, तरी व्हावे पाईक जीवाचे उदार. येता गोळ्या बाण साहिले भडी मार, येता गोळ्या बाण साहिले भडी मार, वर्षता पार वृष्टी करी, वृष्टी करी. महाराज महाराज गनिमाला आहे महाराज. महाराज आपण आपलं कीर्तन चालू ठेवावं. आपल्या कीर्तनामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही. भजनी विक्षेप त्याची पैमरण, भजनी विक्षेप त्याची पैमरण, भीत नाही आता आपुल्या मरणा, आपुल्या मरणा, तरी व्हावे पाईक जीवाचे उदार, तरी व्हावे पाईक जीवाचे उदार. दुःख होते जना ना देखवे, दुःख होते जना ना देखवे, परचक्र कोठे हरिदासांच्या वासे, हरिदासांच्या वासे, तरी व्हावे पाईक जीवाचे उदार, तरी व्हावे पाईक जीवाचे उदार. सकळ त्याचा भार, सकळ त्याचा भार स्वामी वाहे, स्वामी वाहे, तरी व्हावे पाईक जीवाचे उदार, तरी व्हावे पाईक, तरी व्हावे पाईक, तरी व्हावे पाईक जीवाचे उदार. हे श्रीहरी, या तुझ्या कीर्तन प्रसंगी का बरं विक्षेप यावा? मी माझ्या मरणास भीत नाही, ते कधीतरी येणारच आहे. पण लोक दुःखी होत आहेत ते मला पाहत नाही. आम्ही तुझे दास म्हणवितो आणि हे तुझे कीर्तन चालू असताना हे परचक्र ठाकते. ही काय रीत त्याच का बरं व्हावं? त्या परीस माझे डोळे का मिटले नाही पांडुरंगा? माझे डोळे का मिटले नाही पांडुरंगा? शिवाजी चलो. महाराज आपल्यावरचं संकट टळलं महाराज.
महाराज, आपली भक्ती अजोड आहे. आज आपल्यामुळे स्वराज्यावर आलेलं संकट टळलंय. महाराज, आपण आपली कृपादृष्टी कायम आमच्यावर ठेवावी. श्री विठ्ठल दयाळू आहे. तो केवळ आपली परीक्षाच पाहतो, तुम्ही त्याच्या कसास उतरता की नाही. नमस्कार. कोण गावचे आपण? मी बहिणा, कोल्हापूरवरून आले. असो, काय काम काढलेत? मला स्वप्नात अनुग्रह झाला म्हणून आले. अरे अरे अरे, काय करताय हे? काय करताय? स्नान नाही, काही नाही. अगो शिवशील ना मला, दुरूनच नमस्कार कर. हो बरे, असो असो. कुणाचा अनुग्रह झाला? येथे तुकोबाराय नावाचे महाभागवत राहतात. तो क्षुद्र पुणपट, त्याचा अनुग्रह झाला आणि तो देखील स्वप्नात. तुम्ही काय पाच कळशी सोनार की सुतार? माझे गोत्र गौतम, वाजसनीय शाखा. मी शुक्ल यजुर्वेदी चांगली ब्राह्मण कुळी आहे. कोण आपण? कोठून आलात? विजापुराहून पाचशहाने पाठवले त्यांना त्या गुणपताचा समाचार घ्यायला. जा ना, जा तुमच्या घरी घेऊन जा ना यांना, जा. अहो पण मी येथे नवीन आहे. नुसता ठाव ठिकाणा विचारला तर असे अंगावर का धावून येता? नाही नाही, अंगावर नाही धावून येत, तुमची पाद्यपूजा करतोय. आज सकाळी सकाळी कोणाचे तोंड पाहिले कोण जाणे. आजचा दिवस असा सूर्योदयालाच वांझोटा होऊ लागला. त्या राजाचा एवढा अपमान झाला तरी तो जाऊन बसतो त्या कुणपताच्या भजनाला. तो एक पायघोळ संत आणि आमचा राजा म्हणजे विद्वान राजा. चला, मी नेतो तुम्हाला तुकोबारायांकडे. पांडुरंग 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 पांडुरंग. बाळ, तू कोण आहेस? मी बहिणा, आपल्या चरणाची दासी. तू बहिणा कोल्हापूरहून आलीस?
पांडुरंग सार जाणतो. पांडुरंग पांडुरंग. आज माझ्या जन्माचं खरंच सार्थक झालं. दुरावलेल्या लेकराला आज तिची माय मिळाली. आता फक्त एकच इच्छा, या बहिणाला आपल्या चरणाची सेवा घडावी. पांडुरंग 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 पांडुरंग. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो जहाला सोहळा अनुपम. खरोखर मी माझा अंत साक्षात पाहिलाय. प्रत्यक्ष मृत्यूची माझी गाठभेट झाली. आणि काय सांगू, माझ्यासाठी आनंदाची दाही दारे उघडली गेली. अहंपणाच्या भिंती गळून गेल्या. जन्माचे सोयर नाही की मरणाचे सुतक नाही. अहो माझं मरणच मेलं, आता मी त्याचा झालो. माझा रंग तो त्याचा रंग, त्याचं रूप ते माझं रूप. अहो हे पाचा भूताचं शरीर, काय त्याचं कौतिक. अहो त्या सागणे डाग दिला की त्याची मुठभर राख होते. कोल्ह्या कुत्र्यांनी खाल्लं की त्याची विष्ठा होते. भुईत गाडलं तर किडे वळवळू लागतात. पण मी आजच सावध झालो. उद्या काळोबा येणार आणि मला घेऊन जाणार. पण मी आजच त्यावर पाणी सोडलेलं आहे. फिटले सुतक जन्म मरणाचे, फिटले सुतक जन्म मरणाचे. मी माझ्या संकोचे, मी माझ्या संकोचे दूर झालो, दूर झालो. फिटले सुतक जन्म मरणाचे, फिटले सुतक जन्म मरणाचे. तुका म्हणे दिले उमटून जगी, घेतलेसे अंगी लावनिया. तुका म्हणे दिले उमटून जगी, घेतलेसे अंगी लावनिया, लावनिया. फिटले सुतक जन्म मरणाचे, फिटले सुतक जन्म मरणाचे. हे विपाये आगीत पडे, हे विपाये आगीत पडे. तरी भस्मची होनी उडे, तरी भस्मची होनी उडे, होनी उडे. फिटले सुतक जन्म मरणाचे, फिटले सुतक जन्म मरणाचे. मी माझ्या संकोचे, मी माझ्या संकोचे दूर झालो, दूर झालो. फिटले सुतक जन्म मरणाचे, फिटले सुतक जन्म मरणाचे, फिटले सुतक जन्म मरणाचे.
का डोळ्यातून पाणी गाळतेस बाळा? मी ऐकलं आहे की माणसाला मृत्यूनंतर मोक्ष मिळतो. मला तर त्याआधीच मोक्ष मिळाला. बहिणाबाई, मम्माजीने तुमच्या कपिला गायला वाड्यात कोंडून ठेवली आणि त्याच्या वाड्याला आग लागली. काय? चला लवकर. काय आग लागली? अरे धावा धावा, कोणीतरी धावा, माझ्या वाड्याला आग लागली. धावा धावा, अरे कोणी आहे का इथं? धावा धावा, माझ्या वाड्याला आग लागली. वाड्याला आग लागली, माझ्या वाड्याला आग लागली. कोणी आहे का? धावा धावा, माझ्या वाड्याला आग लागली. धावा 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 धावा, माझ्या वाड्याला आग लागली. मला वाडा पेटलाय, मला वाडा पेटलाय. कपिला, माझ्या कपिला. पांडुरंगा, तू काय केलंस रे? माझी कपिला काय? कपिला, माझ्या कपिलाला कोणीतरी वाचवाव, वाचवाव माझ्या कपिलाला. माझ्या वाड्याला कोणीतरी वाचवाव. कपिला, वाडा, कपिला, वाडा, माझ्या कपिलाला कोणीतरी वाचवाव. माझ्या वाड्याला कोणीतरी वाचवाव. कपिला, वाडा. अरे ह्यानीच ती गाय पळवली आणि वाड्यात डांबून ठेवली. आता ती मला नाही का? बळवा याला, बळवा, बळवा याला, बळवा. कपिला, माझी कपिला, सोनूबाई. जाऊ द्या, सोडून द्या त्यांना. त्यांचा वाडा पेटला ही शिक्षा दिली पांडुरंगाने. सोडून द्या त्यांना. चल कपिला. पांडुरंग पांडुरंग, मंबाजी, ही गाय नाही, तुमची आमची माय आहे. पांडुरंग 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 पांडुरंग. आवले आवले, मला जरा गोड पाणी आणतेस? मला जरा तहान लागली आहे. आणते. जेवलास? जा ग बाय, जरा मीठ मोहरा घेऊन ये. कशाला बाय? तुमच्या बापाची दिष्ट काढाया. आज बऱ्याच दिवसांनी घरदार पोरबाळ आठवलीत त्यांना. आवले, असं जिव्हारी लागण्यासारखं का बरं बोलावं? मी कधी पोराबाळांची चौकशी करीत नाही. कसं पाई करा, कसं पाई करा. तुमचे जोडलेले बहीण भाऊ पोरीबाळी आहेत की तुमच्यासाठी? झालं असतं तो काळ्या कळकटा बाप बी आहे. बाबा महादेवाने मारलो. महादेव, ती धाकटी आहे. आज मी आहे म्हणून तिनं मला सांगितलं. उद्या मी नसेन त्यावेळेला ती कुणाला सांगेल? अहो, या वक्ताला असं काय वंगाळ बोलताय? ओल्या मातीचा भरोसा धरू नये. मी काय देवा घरून अमरपट्टा घेऊन आलोय? आवले आवले, तूही चल माझ्या बरोबर वैकुंठाला. ही माया मिथ्या आहे. नाही बा, न्या नाही यायची. माझी पोरं बाळ सोन्यासारखा संसार सोडून न्या नाही यायची. तुम्ही जाताय तर जावं वैकुंठाला, तर लगेच परत या. झालंच तर आपली मैस बी गाभण आहे 5 महिन्याची. नाही यायची.
मी आता जाणार आहे. बाहेर लई सोसाट्याचा वारा सुटला. लवकर घरी या. ऐकलं का? झोप रे बाळा. हे तुझं तू बी. राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी. पांडुरंगा, पंढरीराया, आता ही माझी शेवटची विनवणी आहे. माझ्या मनात तुझ्याविषयी भाव होता की नाही हे तुलाच ठाऊक, पण तुझ्या चरणाला मिठी घालायला मी येणार आहे. माझे स्थान आता तुझ्या चरणी. जळोतती येथे उपजविती अंतराय. जळोतती येथे उपजविती अंतराय. सायासाची जोडी माझी तुमचे पाय. सायासाची जोडी माझी तुमचे पाय. तुका म्हणे असो तुझे हात तुझ मस्तकी. तुका म्हणे असो तुझे हात तुझ मस्तकी. नाही लौकिकी आता मज वर्तणे. सायासाची जोडी माझी तुमचे पाय. सायासाची जोडी माझी तुमचे पाय. मी तुला भेटायला अगदी आतुर झालोय सख्या. नाही रे सोसवत आता हे ओझ. कुठे निघालात महाराज? माझ्या बरोबर तुम्ही नाही येऊ शकत. पण तुकोबाराया, तुम्ही निघालात कुठं? मी माहेरला निघालो आहे. आता संत हाती सांगावा आला होता. त्यानं माझं सुख दुःख ऐकलं. आता तो येणार आहे आणि या लेकराला आपल्या छातीशी कवटाळून नेणार आहे. महाराज, तुम्ही एकटे जात आहात. आम्हीही तुमच्या सोबत येतो. आम्हाला असं मागे ठेवून जाऊ नका. दादा, खरंच जाऊ नको दादा. तुकोबाराया, आम्हाला सुद्धा सोबत घेऊन चला तुकोबाराया. इथं एकट्यानंच यायचं असतं आणि एकट्यानंच जायचं असतं. सोडा माझी वाट, सोडा माझी वाट. मला आता जाऊ दे. तुम्ही आता आपापल्या घरीच. सकळ ही माझे बोळवण करा. सकळ ही माझे बोळवण करा. परतोनी घरा जावे तुम्ही. आता मज जाणे प्राणेश्वर सवे. आता मज जाणे प्राणेश्वर सवे. मी माझी भावे अनुसरलो. मी माझी भावे अनुसरलो.
पोरं बाळ संसार सोडून जाऊ नका, मला मी वैकुंठाला घेऊन जा. अहो, नानी. वैकुंठाला जाऊ नका, मला वाटलं वैकुंठ म्हणजे कसं गाव आहे. मला मी घेऊन जाऊ. हवली माय, वैकुंठ म्हणजे संतांचं माहेर. ते जेथून आले होते तेथे ते परत गेले आहेत. जगत उद्धारासाठी त्यांचा जन्म झाला होता. आता ते पांडुरंगमय झाले आहेत. असं रडून चालणार नाही. शोधितांची नये म्हणून वोगळतो पाय. आता दिसो नये जना ऐसे करा नारायणा. परतोनी मन गेले ठाईच मुरोन. विसरला तुका बोलो चालो झाला मुका. विसरला तुका बोलो चालो झाला मुका. विसरला तुका बोलो चालो झाला मुका. अणुरणी या थोकडा अणुरणी या थोकडा. तुका आकाशाय वढा तुका आकाशाय वढा. तुका आकाशाय वढा तुका आकाशाय वढा. तुका आकाशाय